संकेश्वर बांधा रस्ता रुंदीकरण वृक्ष लागवड प्रकरणी वृक्षप्रेमी समूहाने सरकारकडून माहिती अधिकाराअंतर्गत झाडे नक्की कुठे कसल्या प्रकारची लावलेली आहेत याची लेखी माहिती मागवली होती। त्या अंतर्गत आम्हाला अशी माहिती समजली की सरोळी या गावामध्ये वनविभागाच्या जमिनीमध्ये 6,856 इतकी विविध देशी प्रकारची झाडे, ज्यामध्ये आंबा, वड, पिंपळ, गुलमोहर, अर्जुन सादडा, शिसम अशा प्रकारची झाडे अगदी कमी अंतरावर वनविभागाच्या जमिनीमध्ये लावलेली आहेत। मग आम्ही त्याची खातरजमा करूयात म्हणून एका संयुक्त स्पॉट व्हिजिटची वनक्षेत्र अधिकारी सचिन सावंत साहेब यांच्याकडे मागणी केली होती। त्या अनुसरून आम्ही 18 ऑगस्ट 2026 रोजी सचिन सावंत साहेब, वनपाल संदीप शिंदे आणि एक वनरक्षक यांच्या समवेत वृक्षप्रेमी समूह सदस्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन साधारण 1 तासभर पाहणी केली। नदीपर्यंत गेले जंगल। तुमचं काय नाव सर? सुनील भंडारे। आपण काय? वनरक्षक। वनरक्षक इथल्या? अच्छा। जरा पुढे दाट लागत मगाशी कॉल आला तर म्हणतात, मी तिला विचारलं, म्हटलं मी आता लगेच निघू का, की पुण्यामध्ये मी जाऊ टाकला ओरा टाकला ना अजून जात किती एरिया आहे म्हणाला हा? 61 आणि किती लावली होती त्यावेळेला इथं? त्यावेळेस लावलेली किती काय 600-800 काहीतरी आमच्याकडे कागदपत्रानुसार। आणि किती जगली असतील अंदाजे? अंदाजे आम्ही पण नवीनच 1 वर्ष झालं। तुम्ही पण नवीनच आहे? 100 मीटर बाय 100 मीटर मध्ये ते 6,800 काहीतरी म्हणत आहे। तर तेवढे असतील झाड। तुम्ही आपण हे केलं तर तुम्ही, कारण बऱ्याच ओपन त्याच्या प्रत्येक ठिकाणी खड्डे दिसतात, म्हणजे जरी झाड जरी नसला तर ते इथं झाड नाही पण तिथे त्यावेळी लावलेलं असणार आहे, तिथे दिसते तिथे दिसते, प्रत्येक ठिकाणी झाड दिसत आहे। सर कसं आहे, अजूनही कंपनी घ्यायचा पिरियड संपलेला नाही त्यांच्या करारपत्रामध्ये, त्यामुळे त्यांना सांगता येईल जर नसेल झालं तर करवून घ्यायला एवढंच। अजूनही त्यांचा पिरियड आहे कामाचा। हा बोलताय प्रत्यक्ष साईड विजिट केलं तर त्यांच्यावर तरी काय बोलणार, फ्रंटेज संपते ना, हायवे झाला की कमर्शियल जर काय जर त्याच्या शेतकऱ्याच्या उपयोगाची जर ती झाडं असतील, समजा फळ झाडं असतील, तर तो लावायसाठी म्हणजे हो म्हणणार। हो म्हणतो, आणि इतर जे त्याला उपयोगाची नाहीत अशी झाडं लावताना थोडंसं ते आता सर ह्या साईडला ना शेतकऱ्यांना ज्यांना ते उपयोगाचे आहेत ती झाडं ह्या साईडला लावायला त्यांना सांगा, हो हो कंपनीवाल्यांना। फळझाडं किंवा असं काहीतरी लावली तर ती ठेवतील। त्याला पण सरांनी तेच सांगितलं, त्यांना जी झाडं हवी आहेत ती झाडं तिथं लावून घ्या, आणि शेतकरी त्यासाठी नाही म्हणणार नाही। आणि आपणही त्यांच्याकडनं ते करारपत्र केलं, त्यामध्ये आपणही त्या झाडांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात। हो हां, आणि तिथं आता तिथले 1-2 सरपंच आहेत ना मेडोनीचे वगैरे, त्यांना मी विचारल्यानंतर त्यांनी म्हणतात, आरामात तुम्ही शेतकऱ्यांना उपयोगाची झाडं लावला ना, आम्ही अजिबात अडवणार नाही म्हणते। फळ झाडं लाव काय ते त्यांनी नको कशाला म्हणणार आहे। त्याच्यामुळे तिथं मागणी करताना स्पेशली फळ झाडांची किंवा शेतकऱ्यांना जी आवश्यक, तुम्हाला कुठली आता एवढा तुमचा एरिया आहे, ह्याच्यात तुम्हाला किती कुठली झाडं पाहिजे विचारून घेऊन त्याप्रमाणे ऑर्डर देऊन ती झाडं लावून घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे ते पहिल्यांदा ते करायला पाहिजे, नाही तर मग तिथं त्या रस्त्याला काहीच झाडं लागणार नाही आहे तसं म्हटलं तर। आणि शेतकरी झाडं ठेवणार, कारण तिथं शेतकऱ्यांची जागा ॲक्वायर केलेली नाही, निदान इकडे ॲक्वायर तरी केलेली आहे, तरी ते एवढं हे करतायत।
तर तिथं ऐकवार गेली नाही तर का म्हणून शेतकरी लावून घेतील ना. तशा सूचना आपण त्या कंपनीवाल्यांना दिली हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हीही सांगायलाच लागलोय सर सुरुवातीपासून. आम्ही सांगतो. तुम्ही आमच्यापेक्षा तुमची जास्त अधिकारी म्हणून वचक पडणार ना. तहसीलदार साहेबांच्या दालनात पण त्यांनीही त्यांना तशा सूचना दिल्या. आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना हेच सांगायला लागलोय सर. त्यागी सरांना ते त्यागी जे आहेत ना त्यांना प्रत्येक वेळेला फोन करून द्यायला तेच अजून त्यांचं देशभरातले हे आहेत ते सगळे व्हायच्यात हे सांगायला. त्याच्यापेक्षा तुमचं इथलं हे संपलेलं आहे, मुदत संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही बाकीच्या जग भारतभरचं काय करताय आम्हाला काय देणं घेणं. इथली मुदत दिलं आहे ते संपले तर तिथं लावून घ्या ना. ठीक आहे, बोलूया. हां, ते A to Z सगळे करंजच लावलेत ना. सगळी करंज, अर्जुन साधाळा. असे खूप झाले. आता आपण जर केलं ना कमीत कमी आपल्याला 20 झाडं अशी सापडतील जी मोठे आता शिंदे सर इथं आता वनरक्षक जे आहेत त्यांनी काय ह्याच्यात हे करत नाही. शेतकऱ्यांना का तशा सूचना करत नाही. काय करणार? मॅडम ॲक्च्युली कसं आहे त्यांच्याकडे हा एरिया फक्त आहेच नाही, त्यांच्याकडे साधारणतः 1000 ते 1500 हेक्टरचा एरिया आहे. तो सगळा त्यांना हे करायला लागतोय आणि वन्य प्राणी पण फिरत असतात. असं हे नाही नाही, इथं हे करून येणं शक्य नाही आहे. खरं गावातल्या लोकांना ज्या वेळेला सरपंचांच्या हे असतात बैठक हे असतात ज्या वेळेला बैठक असतात ना ग्रामसभा. त्यावेळेला ग्रामसभेच्या वेळेला सांगितलं तर स्ट्रिक्टपणे सांगितलं तर तरी आपण लोकांनी तेवढं त्याचं हे करायला. नाही, करायला तर लोकांना पाहिजे. करायलाच पाहिजेत. कारण लोक ह्याच्यात म्हणजे याच्यामध्ये गावकरी पण स्वतःची जबाबदारी नाही झटकू शकत. जसं शासन हे करू शकत नाही तसं गावकरी पण नाही झटकू शकत. ते नुसतीच करंजी इथं आता लावले तर तिथं ह्याच्यात सुद्धा आता सांगितलं मिक्स झाडं लावत चला. किती जीव तोडून सांगितलं ते करायचं तर तेच करतात ते बाबा. हा मॅडम, अर्ध राजस्थान सत्ता पालटण्याची ताकद असणारी. ही जी माहिती आम्हाला मिळाली त्याचे लेखी पत्र मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच टाकलेले आहे. सर्व परिसर पालथा करणं आम्हाला तरी काही शक्य नव्हतं. जितके आम्ही पाहिले त्यानुसार निव्वळ करंज आणि अर्जुन सादडा याच 2 झाडांची लागवड या ठिकाणी झालेली दिसली. त्यातील काही टक्के झाडे जगलेली आहेत. रस्ता कंपनी जी झाडे लावते त्यावर कुणाचे कंट्रोल आहे, निगराणी कुणाची आहे, ऑडिट कोण करतं याची जबाबदारी निश्चिती नसणे हे यामागचे मोठे दुर्दैव आहे. त्याचबरोबर लोकांनीही या सगळ्या प्रयत्नांना सरकारला साथ द्यायला पाहिजे, नाही का?